जेव्हापासून महायुती सरकार सत्तेत आलेलं आहे, तुम्ही वाघनखं आणली, भोसले घराण्याची तलवार आणली, तर आणखीन अशा कोणत्या वस्तू, ऐतिहासिक वस्तू आहेत की तुमच्या प्रायोरिटीवरती आहेत? जगात आणि विशेषतः युरोपात, युरोपीय खंडात किंवा क्वीन्स रेजिम ज्या ठिकाणी होतं, अधिपत्य ज्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्यांना पहिल्यांदा तर एका कागदावर उतरवावं लागेल. काही सरकारी संग्रहालयामध्ये तिकडे, काही खाजगी संग्रहालयात आहे, काही खाजगी व्यक्तींकडे पण आहे, त्याची माहिती संग्रहालयाला आहे. आणि म्हणून आता ज्या वेळेला ही तलवार आणण्यासाठी मी गेलो त्यावेळेला युकेच्या आपल्या असलेले राजदूत यांच्याबरोबर बसून आम्ही भूमिका आता ठरवली आहे की या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा एकतर कागदावर आणू आणि मग त्याच्यावर प्राथमिकतेनुसार आणि आवश्यकतेनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आपण निर्णय करत एक एक गोष्टी लोन किंवा कायमस्वरूपी याच्या आणण्याचं एक धोरण बनवतो. ह्या कामाला आपण सुरुवात केली.